हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण इफ एल्स इफचा लॅडर बघितला होता. तर या लेक्चरमध्ये आपण स्विच केस स्टेटमेंट्स बघणार आहोत. स्विच केस स्टेटमेंट्स म्हणजे कोणते? तर मित्रांनो, आधी आपण स्विच केस स्टेटमेंटची थिअरी बघूया, त्यानंतर आपण स्विच केस स्टेटमेंटचे प्रोग्राम बघूया. तर मित्रांनो, स्विच केस स्टेटमेंट म्हणजे काय? मित्रांनो, जसं की नावातच स्विच केस आहे, म्हणजे आपल्याला केसेस बद्दल स्विच करायचं आहे. काहीतरी असं तुमच्या लक्षात येत असेल. इथे पहा मित्रांनो, स्विच इज इन प्रीडिफाईन कीवर्ड. स्विच केस मध्ये काय, स्विच काय आहे? प्रीडिफाईन कीवर्ड आहे. म्हणजेच त्याची डेफिनेशन आधीच या सी लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे. Switch key statement is used to implement multiple conditions or complex logic. मल्टिपल कंडिशन्स म्हणजे कोणत्या? जेव्हा आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स राहतात तेव्हा आपण एल्स इफ लॅडर सुद्धा वापरतो, आणि एल्स इफ लॅडर सोबतच आपण काय वापरू शकतो? स्विच केस. स्विच केस कधी वापरायची? जेव्हा आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स राहतात तेव्हा, आणि कॉम्प्लेक्स लॉजिक राहते तेव्हा. तर मित्रांनो, स्विच केस म्हणजे काय? केसेस मध्ये स्विच होणार. या 1 मध्ये केस स्विच होणार, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये, 5 मध्ये. या नंबर्स मध्ये आपली केस ही काय स्विच होणार. 1 पासून 2 कडे जाणार, 2 पासून 3 कड, 3 पासून 4 कड. म्हणजेच याचा आपण प्रोग्रामद्वारे समजून घेऊ. तर आता जरी तुम्हाला थिअरी समजेल नाही तरी एकदा प्रोग्राम बघितला की मग क्लिअर होऊन जाईल. When multiple conditions are present, then we can use switch case statements. पहा, तेच इथे रिपीट वाक्य केलेले आहे. जेव्हा मल्टिपल कंडिशन्स असतात तेव्हा आपण स्विच केस हे यूज करू शकतो. स्विच केस स्टेटमेंट इज बेटर दॅन इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट पेक्षा स्विच केस स्टेटमेंट्स हे चांगलं आहे मित्रांनो. हा वापराय खूप सोपा आहे. स्विच केस स्टेटमेंट हा इफ स्टेटमेंट वापरण्यापेक्षा. स्विच केस मध्ये काय होतं? स्विच केस चेक कंडिशन ॲट ए टाइम. स्विच केस काय करतं? एकदाच सगळ्या कंडिशन चेक करतं मित्रांनो. एकदाच सगळ्याच कंडिशन चेक करतं, आणि कंडिशन ट्रू असेल तर ते प्रिंट करतं. कंडिशन जर ट्रू निघाली तर मग काय करणार? तो प्रिंट करणार. हा स्विच केस स्टेटमेंट जे काही ते प्रिंट एफ मध्ये आहे, तर ते फंक्शन मधलं ते प्रिंट करणार स्विच केस स्टेटमेंट. स्विच, ब्रेक, केस अँड डिफॉल्ट कीवर्ड्स आर यूज. हे कीवर्ड्स यूज होते मित्रांनो या स्विच केस एक्सप्रेशन मध्ये. तर आपण पाहूता स्विच केस स्टेटमेंटचा सिंटॅक्स काय. सिंटॅक्स मध्ये आपण बघू शकतो. स्विच म्हणून असं वापरायचं आहे. स्मॉल लेटर मध्ये स्विच असं लिहायचं आहे मित्रांनो, आणि त्याचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. एक्सप्रेशन लिहायचं, किंवा तुम्ही त्याचा व्हेरिएबल लिहू शकता. इथं व्हेरिएबल सुद्धा लिहू शकता. लिहू शकता आणि त्याचं एक्सप्रेशन सुद्धा लिहू शकता. तर हे समजून घ्या. मी व्हेअर का टाकले नुसतं. व्हेरिएबल म्हणजे केस 1, आणि असे केस CASE केस व्हॅल्यू 1 असं तिथे पहिली व्हॅल्यू द्यायची आहे केस लिहिल्यानंतर. त्यानंतर ब्रेक कीवर्ड वापरायचा आहे मित्रांनो. ब्रेक कीवर्ड आपल्याला पुढे चढून बघायचाच आहे पुढच्या लेक्चरमध्ये. ब्रेक आणि गो टू स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू, हे 3-4 कीवर्ड्स आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर या लेक्चरमध्ये फक्त एवढंच शिकून घ्या की ब्रेक म्हणजे प्रोग्रामचा फ्लो ब्रेक करतो. हा ब्रेक कीवर्ड प्रोग्रामचा फ्लो ब्रेक करतो. म्हणजे जर प्रोग्रामची ही कंडिशन ट्रू निघली, केस 1 ची कंडिशन जर ट्रू निघली, तर तो काय करतो? इथं आपला प्रोग्रामचा फ्लो ब्रेक करतो आणि प्रोग्रामला एंड करून टाकतो. फ्लो ब्रेक करून, म्हणजे तिथं प्रोग्राम आपला संपतो आणि प्रोग्राम एंड होऊन जातो मित्रांनो. ती केस एंड होते. हा लूप स्विच केस वाला लूप आहे का, हा तो ब्लॉक ब्रेक करून टाकतो. म्हणजे एक्झिक्यूट त्याच्यानंतर होत नाही, एकदा जर ती कंडिशन ट्रू झाली तर. त्यानंतर ब्रेक कीवर्ड वापरण्याने ते एक्झिक्यूट होत नाही. तर आपण ते वापरून बघणार आहोत मित्रांनो जेव्हा आपण प्रोग्राम लिहिणार आहोत तेव्हा. तर आता पहा मित्रांनो, खाली बघा.
एक्सप्रेशन्स म्हणजे कोणते, जी काही कंडिशन आपण दिली ती जर ट्रू निघली तर ते प्रिंट होणार. व्हॅल्यू कम्पेअर विथ केस व्हॅल्यू म्हणजे जी काय व्हॅल्यू आपण नंबरवर टाकली, नंबर नावाचा व्हेरिएबल बनवायचा मित्रांनो. जी काय व्हॅल्यू आपण नंबरवर टाकली, व्हॅल्यू म्हणजे कोणती 2 3 असा नंबर आपण नंबरवर टाकू शकतो. तर ती जर कम्पेअर केली जाते, ती व्हॅल्यू नंबर सोबत कम्पेअर केली जाते आणि ती मॅच झाली तर करस्पॉन्डिंग व्हॅल्यू जर मॅच झाली तर ब्लॉक विल बी एक्झिक्यूट. तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार, तो ब्लॉक प्रिंट होणार. इफ केस व्हॅल्यू इज नॉट मॅच विथ एक्सप्रेशन देन डिफॉल्ट ब्लॉक विल एक्झिक्यूट. जेव्हा कोणतीच केस व्हॅल्यू ही मॅच होत नाही, जेव्हा कोणतीच केस व्हॅल्यू ही मॅच होत नाही तेव्हा कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होतो, डिफॉल्ट ब्लॉक. हा डिफॉल्ट ब्लॉक एक्झिक्यूट होणार जेव्हा कोणतीच कंडिशन मॅच नाही झाली तेव्हा. हा डिफॉल्ट ब्लॉक. तर चला तर मग मित्रांनो आता आपण प्रोग्राम बघूया या स्विच केस स्टेटमेंटचा. चला तर आपण प्रोग्राम बघूया. तर मित्रांनो आता आपण आपल्या ऑनलाईन कंपाइलर वरती आलो आहोत. आता आपण स्विच केस चा प्रोग्राम बघणार आहोत मित्रांनो. तर प्रोग्राम कोणता बघूया आपण. आपण काय करूया, इनपुटला नंबर देऊया. आपण नंबर्स इनपुटला देऊया आणि त्या नंबरची स्पेलिंग आपल्याला आउटपुटला येणार असा प्रोग्राम लिहूया स्विच केसच्या मदतीने. तर फाइंडिंग स्पेलिंग्स क्वेश्चन मध्ये लिहा, फाइंडिंग स्पेलिंग्स ऑफ नंबर्स. तर हा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर आता आपण नंबर एंटर करणार. आपण काय करणार, नंबर एंटर करणार मित्रांनो आणि त्याची स्पेलिंग आउटपुटला डिस्प्ले होणार. नंबर एंटर करण्यासाठी आपण आधी काय करणार, व्हेरिएबल जो काही व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल क्रिएट करणार. व्हेरिएबल कशात बनवायचं, मग जेव्हा आपल्याला नंबर एंटर करायचा आहे तेव्हा. तर व्हेरिएबल आपण बनविणार हा इंट मध्ये. इंट नम नावाचा व्हेरिएबल बनवायचा मित्रांनो. प्रत्येक व्हेरिएबल क्रिएट झाल्यावर सेमीकॉलमनी क्लोज करायचं मित्रांनो. प्रिंटएफ फंक्शन वापरून युजर कडून व्हॅल्यू घ्यायची. प्रिंटएफ एंटर, युजरला मेसेज द्यायचा आउटपुट स्क्रीनवर, एंटर ए नंबर. त्यानंतर युजरला हा मेसेज आउटपुट स्क्रीनवर जाणार. त्यानंतर या प्रिंटएफला क्लोज करायचं आणि स्कॅनएफ द्वारे ते या नंबरवरती टाकायचे. %d चा वापर करायचा. %d फॉर्मॅट स्पेसिफायर लावायचं मित्रांनो, कारण आपण इंटिजर व्हॅल्यू घेत आहोत म्हणून. आणि त्याला ऍड्रेस ऑपरेटर वापरून नम वर टाकायचं. नो म्हणजे नो नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय त्याच्यावर टाकायची व्हॅल्यू. आता काय केलं आपण, इथं व्हॅल्यू घेतली आणि व्हॅल्यू इथं युजर कडून या नंबर नो नावाच्या व्हेरिएबल वर टाकली. त्यानंतर आपण स्विच केस स्टेटमेंट लावणार मित्रांनो. त्यानंतर आपण स्विच केस स्टेटमेंट वापरणार. स्विच केस स्टेटमेंट स्विच असं वापरायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्याच्या ह्या ब्लॉकमध्ये एक्सप्रेशन देतो ना, तिथं आपण नंबर हा व्हेरिएबल लिहायचा आहे. त्यानंतर त्याचा ब्लॉक असा कर्ली ब्रेसेस 2 लिहायचे आहेत. हा झाला स्विचचा ब्लॉक. आपण कसं इफचा ब्लॉक करीत होतो, इफ एल्सचा ब्लॉक करीत होतो, तसंच आता स्विचचा ब्लॉक करायचा आहे. आणि त्याच्यात आपल्याला केसेस लिहायचे आहेत. केसेस लिहायचे आहेत म्हणजे मल्टिपल केसेस लिहायचे आहेत. एका स्विच ब्लॉक मध्ये किती पण केसेस असू शकतात मित्रांनो. केस 1, प्रत्येक केसला नाव द्यायचं. केस 1 पहिल्या ह्याला नाव आपण दिलं केस 1 आणि असं आणि कोलन लावायचं आहे प्रत्येक केस झाल्यानंतर. त्यानंतर
जो काही तो मेसेज आहे तो प्रिंट करून टाकायचा, प्रिंट एफ द्वारे तो प्रिंट करून टाकायचा. आता इथं काय दिली आपण, केस 1 दिली, म्हणजे जर इथं नंबरवर जर 1 व्हॅल्यू टाकली, केस 1 दिली ना, नंबरवर जर 1 व्हॅल्यू टाकली तर इथं आउटपुटला काय प्रिंट होणार, 1. आउटपुटला ONE 1 असं प्रिंट होणार मित्रांनो, 1. आउटपुटला 1 असं प्रिंट होणार मित्रांनो. त्यानंतर काय करायचं, ब्रेक कीवर्ड वापरायचं आहे. ब्रेक कीवर्ड काय करणार, ब्रेक हा कीवर्ड काय करणार, तर ब्रेक कीवर्ड आपला हा प्रोग्राम हा जर एक्झिक्यूट झालं, हे जर एक्झिक्यूट झालं, ही केस जर ट्रू झाली तर हे एक्झिक्यूट होणार प्रिंटफ, आणि ते एक्झिक्यूट झालं की मग हा प्रोग्रामचा फ्लो ब्रेक करणार. हे लूप एकदा ब्रेक झाल्यावर ते काय करणार, रिटर्न वर जाणार आणि मग प्रोग्राम आपला एंड होणार. तर ब्रेक कीवर्ड आपण इथं वापरलेला आहे. त्यानंतर केस टू लिहायचं मित्रांनो. आपण कोणती पण केस वापरू शकतो मित्रांनो, आणि किती पण केसेस वापरू शकतो. परत प्रिंट एफ लिहून परत केस 2 ला आपण काय लिहिणार आहोत, 2. असंच प्रत्येक केसला आपण देणार आहोत मित्रांनो. 3 साठी कोणती देणार आहोत, 3 साठी कोणती, याचा 2 च्या नंतर एक ब्रेक वापरून घ्या मित्रांनो. आणि 3 साठी कोणती देणार आहोत, केस 3 असं केस 3 लिहिणार आहोत 3 साठी, आणि 3 करून टाका मित्रांनो इथं. आणि ब्रेक कीवर्ड इथं पण वापरा, ब्रेक कीवर्ड, आणि सेमी कॉलम देऊन ब्रेक कीवर्डला हे क्लोज करावं लागतं मित्रांनो, हे लक्षात असू द्या. 3 केसेस लिहिले आपण. आता आपण शेवटी ह्या 3 केसेस लिहिल्यानंतर या तिन्ही जरी केसेस ट्रू झाल्या नाहीत तर काय एक्झिक्यूट होणार, तर तिन्ही केसेस जर ट्रू झाले नाहीत, समजा 1 बी नाही, 2 बी नाही, 3 बी नाही, युजरने टाकला 4, युजरने टाकली 5, ही जर केस टाकली तर काय करणार, प्लीज एंटर व्हॅलिड नंबर असा आउटपुटला मेसेज देऊ, किंवा आपण म्हणू प्लीज एंटर बिटवीन 1 to 3 असे नंबर्स टाकू. प्लीज एंटर नंबर बिटवीन 1 to 3 असं टाकूया युजरला आउटपुटला मेसेज. तर डिफॉल्ट असं कीवर्ड लिहायचं. हे पहा इथं मित्रांनो आलेलं आहे डिफॉल्ट कीवर्ड लिहून कोलन मध्ये त्याच्या समोर जे काही मेसेज आपल्याला आउटपुटला टाकायचा आहे तो मेसेज इथं प्रिंट करून टाकायचा, प्रिंट एफ द्वारा. काय करू आपण, त्याला सांगू किंवा प्लीज एंटर व्हॅल्यू बिटवीन 1 to 3, प्लीज एंटर व्हॅल्यू बिटवीन 1 to 3 असा आउटपुटला मेसेज टाकू. यानंतर सुद्धा ब्रेक कीवर्ड वापरणार आहोत मित्रांनो. जर काही नाही एक्झिक्यूट झालं तर डिफॉल्ट ब्लॉक एक्झिक्यूट होणार, हे लक्षात असू द्या मित्रांनो. तर चला तर मग आता आउटपुटला बघूया, आउटपुट रन करून बघूया प्रोग्राम. पहा मित्रांनो, आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालाय. आता आपण नंबर एंटर करूया. कोणता नंबर एंटर करूया, चला 2 नंबर एंटर करूया. 2 नंबर आपण एंटर केला. आउटपुट बघा आलं का, 2 TWO आलं आउटपुट. आणि जर आपण तुम्ही म्हणता आपण जर 4 एंटर केला, 5 एंटर केला, 6 एंटर केला, तर ते पण एंटर करून बघू आपण. चला तर 6 एंटर करू. पहा आउटपुटला काय आलं, प्लीज एंटर व्हॅल्यू बिटवीन 1 to 3 असा आउटपुटला आलेला आहे मेसेज. तर मित्रांनो आपण 1 to 3 मधलीच व्हॅल्यू टाकू शकतो असं हे म्हणत आहेत. जर आपण इथं केसेस मल्टिपल केसेस दिले असतील, आणखीन जर केसेस दिले असतील, आणखीन 2 केसेस देऊन आपण दिले असतील, तर मग आपण त्यात हे पहा आणखीन 2 केसेस दिले आपण. नंबर वाढवूया आपण 4 आणि 5. आपण किती पण केसेस असे देऊ शकतो मित्रांनो. आणि इथं काय करा, 4 करा आणि इथं 5 करा. आणि इथं 5.
इथं ब्रेक कीवर्ड वापरा. तर मित्रांनो आता 1 to 5 इथं काय येणार 1 to 5 बिटवीन 1 to 5. आता पहा आपण 4 आणि 5 पण नंबर एंटर करू शकतो. पहा आपण 5 काय करू 5 नंबर एंटर करू. पहा आलं का FIVE 5 आलं आउटपुटला. आपण जर 6 नंबर एंटर केला, आपण जर 10 नंबर एंटर केला तर काय येणार नाही. प्लीज एंटर नंबर बिटवीन 1 to 5 असं म्हणत आहे. जसं आपण प्रोग्राम लिहिता तसं तो आउटपुटला मेसेज टाकून देईल मित्रांनो. आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही A to Z असे नंबर टाकू शकतो का? हो, तर A to Z तुम्ही नंबर टाकू शकता. इथं काय लिहायचं आहे तुम्हाला A कॅरेक्टर मध्ये काय लिहायचं A असं A टाकून द्या. A असं टाकून द्या केस. आधी आपण बघू प्रोग्राम रन होतो का. तर एरर आलेला आहे मित्रांनो. एरर कसं काय आला माहिती का. या A ला आपण स्ट्रिंग मध्ये घ्यायचं. A स्ट्रिंग मध्ये असे एक कॉमा इकडे द्यायचा आणि एक कॉमा इकडे द्यायचा. तर A झाला आहे आता स्ट्रिंग मध्ये. आता एरर येणार नाही आणि A ची व्हॅल्यू A पासून ऍपल ह्या फ्रूटचं नाव डिस्प्ले करूया. आपण जेव्हा A एंटर केलं का आपण इथं A एंटर करू आणि आपण जर A एंटर केलं नाही इथं तर एरर येणार मित्रांनो. प्लीज एंटर व्हॅलिड व्हॅल्यू. A एंटर केलं आपण एरर का आला मित्रांनो. कारण की आपण इथं इंटिजर वरती व्हॅल्यू घेतली आणि A काय आहे A आहे कॅरेक्टर. A कॅरेक्टर व्हॅल्यू आहे म्हणून इथं कॅर वापरणार आपण कॅर. आणि इथं काय वापरणार कॅरेक्टर साठी काय वापरते %F वापरतात फ्लोट साठी %C कॅर साठी वापरते. आता पहा मित्रांनो आता आपण रन करूया. आता आपण A एंटर केला. आता आपण काय करूया वेबसाईट लोड गेली मित्रांनो. तर होप तुम्हाला हा स्टेटमेंट समजलंच असेल. ही वेबसाईट आता लोड गेली, ही रन होत नाही. पहा मी रन वर क्लिक करत आहे तर ब्लॉकचं साईन दाखवत आहे. तर आता ही वेबसाईट हे पहा लॉस नेटवर्क कनेक्शन असं काहीतरी म्हणत आहे. तर मित्रांनो आता पहा मित्रांनो नाही ही वेबसाईट जरा प्रॉब्लेम दिली कारण वेबसाईट ऑनलाईन आहे ना. तर तुम्हाला समजलं का मित्रांनो याचं आपण उद्या दाखवू तुम्हाला कॅरेक्टरनी कसं वापरते. पण तुम्हाला इंटिजर सोबत वापरायचं समजलं ना मित्रांनो. तुम्हाला एवढं तर समजलं ना स्विच केस काय राहते मित्रांनो. स्विच केस काय राहते फक्त आपला हेतू काय होता स्विच केस शिकायचा. तर ते मी तुम्हाला आज कॅरेक्टर सुद्धा प्रोग्राम दाखवणार होतो पण ते आता स्विच केस ते आता या कंपायलरचं एरर आलेला आहे म्हणून ते दाखवू नाही शकत. तर आपण जो इंटिजर वरती घेतला होता तोच प्रोग्राम घ्या. %D इथं कॅपिटल मध्ये D सुद्धा लिहिलं तर चाललं असतं मित्रांनो. असं समजू नका की स्मॉल मध्येच लिहिते. ही व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपण सगळं पहिल्यासारखा प्रोग्राम केलेला आहे मित्रांनो. आता इथं प्रोग्राम समजून घ्या. ज्यांना प्रोग्राम समजला नाही त्यांनी प्रोग्राम समजून घ्या. आपण केलं का काय केलं आहे या प्रोग्राम मध्ये हेडर फाइल्स इन्क्लूड केल्या आहे. इथं पहा हेडर फाइल्स इन्क्लूड केल्या. कोणती हेडर फाईल इन्क्लूड केली हॅश इन्क्लूड stdio.h कशासाठी असते ती printf आणि scanf साठी. त्यानंतर हे इन्क्लूड केलं आपण कमेंट लाईन मध्ये काय सांगतो आपण कमेंट लाईन मध्ये आपण सांगतो की प्रोग्राम कशाबद्दल प्रोग्राम लिहिलाय आपण ते सांगतो. आपण कशाबद्दल लिहिलाय स्विच केस बद्दल म्हणून कमेंट लाईन मध्ये काय लिहिलंय स्विच केस. आणि कशाबद्दल लिहिलाय फाइंडिंग स्पेलिंग्स ऑफ नंबर्स. आपण नंबर 1 टाकला एंटर केला की 1 ची स्पेलिंग येणार 2 केला की 2 ची स्पेलिंग येणार असं. त्यानंतर मेन फंक्शन मध्ये आपण नम नावाचा नम नावाचा इंटिजर हा व्हेरिएबल बनवला आहे. NO नावाचा हा व्हेरिएबल बनवला. त्यानंतर युजरला मेसेज टाकलं किंवा युजर तू काय कर इनपुट व्हॅल्यू एक इनपुटला दे. मग स्कॅनएफ द्वारा ती व्हॅल्यू आपण काय केली या नम नावाच्या व्हेरिएबल वरती टाकली. त्यानंतर स्विच केस स्टेटमेंट लावला. या व्हेरिएबल या नम वरती कोणती व्हॅल्यू आली नम वरती स्विच केस लावला. त्या स्विच केस मध्ये या नम वरती कोणती व्हॅल्यू आली पहिल्यांदा आपण कोणती व्हॅल्यू टाकली होती 2.
तर टू व्हॅल्यू या नंबरवरती आली, टू व्हॅल्यू या नंबरवरती आली. त्यानंतर काय होणार, त्यानंतर ही कंडिशन चेक होणार, ही कंडिशन, ही केस केस चेक होणार, ही केस चेक होणार, केस बरोबर आहे का, केस काय आहे, ट्रू असली की काय होणार, हे इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार. फॉल्स असली की केस टू बघणार, फॉल्स असली की काय, केस ही केस ट्रू आहे का फॉल्स आहे, फॉल्स आहे, ही केस फॉल्स झाली. मग काय करणार, काहून फॉल्स झाली, नंबरची व्हॅल्यू काय आहे, नंबरची व्हॅल्यू ही 2 आहे आणि इथं काय आहे, केस तर 1 आहे आणि केस 2 कुठं आहे, इथं आहे. मग केस 2 इथं आहे म्हणजे ही फॉल्स झाली, ही केस 2 कडे गेली, केस 2 चेक झाली, केस 2 आणि हे 2 मॅच झालं, केसचा 2 आणि हे 2 मॅच झालं. इथं जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू जर या व्हॅल्यू सोबत मॅच झाली की हे आउटपुटला येतं मित्रांनो. त्यानंतर नंबर इज 2 असं आउटपुटला आलं आहे मित्रांनो. आणि ब्रेक हे फंक्शन एक्झिक्यूट होणार जेव्हा आपण फॉल्स झालतं, जेव्हा केस जी फॉल्स झालती, जेव्हा केस ही फॉल्स झालती तेव्हा याचं ब्रेक स्टेटमेंट जेव्हा ती केस फॉल्स झाली तेव्हा याचं ब्रेक स्टेटमेंट ते एक्झिक्यूट झालं नव्हतं, हे ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं नव्हतं, केस 1चं ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं नव्हतं. केस 2चं ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार कारण केस 2 ही ट्रू झाली म्हणून एक्झिक्यूट होणार. मग ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं तर मग केस कुठे गेली आपली, केस हा लूप सोडून गेली मित्रांनो. हा जो सगळा लूप आहे का, हा सगळा ब्लॉक, हा इफ स्टेटमेंटचा जेवढा ब्लॉक ह्या कर्ली ब्रेसेस मध्ये लिहिलेला आहे का, तेवढा ब्लॉक ब्रेक स्टेटमेंट ही कंडिशन ट्रू झाली, ब्रेक कीवर्ड आला की मग हा ब्लॉक सोडून जाणार आणि प्रोग्राम काय होणार, एंड. या ब्रेक स्टेटमेंटच्या पुढचं म्हणजे हे केस 3 केस 4 हे त्यानंतर बघणार नाही, हे तिन्ही केस बघणार नाही, कारण का इथंच स्टेटमेंट ब्रेक झाला आहे ना, इथंच कर्सर हा ब्रेक झाला आहे, त्यामुळं ती बघणार नाही, पुढे जाणार नाही प्रोग्राम कंट्रोलर. आपला कंपायलर तिथपर्यंत चेक करणार केस 2 पर्यंतच, कारण केस 2 ट्रू झाली आहे. आणि केस 2 जर ट्रू झाली असती, केस 2 जर फॉल्स झाली असती, समजा केस 2 फॉल्स झाली असती, केस 3 चेक झाली असती, केस 3 फॉल्स झाली असती, केस 4 चेक झाली असती, केस 4 फॉल्स झाली की केस 5 चेक झाली असती. आणि मित्रांनो आपण तुम्हाला माहिती का, आपण एंटर करताना हा 6 नंबर एंटर केलता, एकदा 6 नंबर एंटर केलता, नमची व्हॅल्यू 6 एंटर केलती आपण. तेव्हा काय झालं मित्रांनो, तेव्हा ह्या केस सोबत मॅच झाला का, नाही, कंडिशन फॉल्स झाली, ही पण केस 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 फॉल्स झाली. आणि मित्रांनो शेवटी डिफॉल्ट ब्लॉक एक्झिक्यूट होणार. जेव्हा ह्या सगळ्या केसेस फॉल्स झाल्या तेव्हा एकमेव व्यक्ती राहणार जो की हा डिफॉल्ट राहणार, डिफॉल्ट ब्लॉक. मग हे डिफॉल्ट मधलं जे काय असेल ते एक्झिक्यूट होणार. डिफॉल्ट मध्ये काय होतं, किंवा प्लीज एंटर व्हॅल्यू बिटवीन 1 to 5, प्लीज एंटर व्हॅल्यू बिटवीन 1 to 5 म्हणजे 1 ते 5 मध्येच व्हॅल्यू आपण आउटपुटला टाका. युजर जे काय आहे ते 1 ते 5 मध्येच व्हॅल्यू आउटपुटला टाकू शकतो, कारण 1 ते 5 मधलीच आपल्या केसेस आहेत ना, 1 ते 5 मधलीच केसेस आहेत ना, म्हणून युजरला डिफॉल्ट मध्ये मेसेज देऊन टाकायचा. समजलं का मित्रांनो. आपण कॅरेक्टरवालाही प्रोग्राम घेतला असता, पण आता हे कंपायलर रन होत नाही ते, कारण नेटवर्क इश्यू आहे म्हणून. हो की तुम्हाला समजायला असेल, तरी या सर्वांवर तुम्हाला समजायला पाहिजे, क्लिअर झालंच असेल बहुतेक. स्विच केस स्टेटमेंट काय आहे, काही नाही, तो स्विच करतो कंडिशन्स मध्ये जेव्हा मल्टिपल कंडिशन्स असतात. आता इथं किती कंडिशन्स झाल्या, 5 कंडिशन्स झाल्या. केस 1 म्हणजे कंडिशन 1, केस 2 म्हणजे कंडिशन 2, अशा 5 कंडिशन झाल्या मित्रांनो. प्रत्येक कंडिशन झाल्यानंतर आपण ब्रेक कीवर्ड वापरलेला आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला हे समजलं असेल किती पण कंडिशन आपण स्विच केस मध्ये वापरू शकतो. सो होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, व तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हे आपले लेक्चर्स पोहोचवित जा. आपण फ्री लेक्चर्स घेतो युट्यूबवर, हे सर्व सुद्धा सांगत जा. सी लँग्वेजचं या सेमिस्टरचे आपण सर्व लेक्चर्स फ्रीमध्ये देणार आहोत यूट्यूब चॅनलवरती, आपल्या पीजी टेक अकॅडमीवरती. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं सगळे कंडिशनल स्टेटमेंट्स, जे काही कंडिशनल स्टेटमेंट्स होते ते सर्व झालेले आहेत. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, हे सर्व झालेलं आहे. आता आपण यानंतर गो टू स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू हे कीवर्ड्स
वापरायचं शिकणार आहोत आणि त्याचबरोबर आपण लूपिंग स्टेटमेंट सुद्धा शिकणार आहोत. या इथून पुढच्या लेक्चरसाठी लूपिंग स्टेटमेंट सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत मित्रांनो. फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप हे लूप्स आपल्याला शिकायचे आहेत मित्रांनो. त्याचा वापर कसा करायचा प्रोग्राममध्ये. एक मेसेज तुम्ही कितींदा वापरू शकतो. एकच मेसेज तुम्ही कंडिशन ट्रू असेल तोवर तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार, तोवर तो प्रिंटएफ एक्झिक्यूट होणार. ती तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघून घेऊ मित्रांनो. मी एक ओव्हरव्ह्यू देत आहे तुम्हाला पुढच्या लेक्चर्सचा. जर असेच लेक्चर्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.